पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री आणि मला अतिशय आनंद आहे, निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। राज्यातील नागरिकांसाठी सगळ्यात मोठा निर्णय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला। अखेर मोठा निर्णय सरकारने घेतलेल्या या मोठ्या निर्णयानुसार हे कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला मिळणार तब्बल 10,000 रुपये। आता सरकारच्या निर्णयाचं महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून शहरी भागातून सरकारचं पुन्हा एकदा अभिनंदन। या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत महाराष्ट्रात पोहोचत नाहीत, मात्र त्या आपण आपल्या यूट्यूबच्या चॅनलच्या मार्फत तुमच्यापर्यंत या योजना पोहोचवत आहोत। तेव्हा तुम्हाला कुठे अर्ज भरायचा आहे, तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागणार, कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी ही योजना आहे, तर तुम्हाला रोख 10,000 रुपयांची कॅश आता कुठे मिळणार, फक्त हे कार्ड काढायचं आहे। तेव्हा पुढील फक्त 5 दिवस बाकी आहे, तुम्हाला 1 ऑगस्टपासून पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे। तेव्हा ही बातमी आता तुम्ही सविस्तरपणे बघणं खूप गरजेचं आहे। तेव्हा जाणून घेऊया सरकारची ही योजना। राज्य सरकार केंद्र सरकारकडून सर्वसामान्य जनतेसाठी सातत्याने विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात। सध्या सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळामध्ये खूप मोठमोठ्या चर्चा आहेत, त्या म्हणजे विशेष कार्डच्या वापराबद्दल, त्या अंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक लाभाबद्दल। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सर्वसामान्यांच्या हितासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत, परंतु ही योजना तुम्हाला माहीत पडत नाही। जर तुमच्याकडे मतदान कार्ड आणि त्यासोबत जोडलेल्या सरकारी योजनांची योग्य माहिती असेल तर तुम्हाला आता मिळणार आहेत थेट 10,000 रुपये। हे 10,000 रुपये थेट तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत। नेमकी कोणती योजना आहे ज्याद्वारे नागरिकांना थेट आर्थिक मदत दिली जात आहे? सरकार सध्या मतदान कार्ड काढण्यासाठी पैसे देत नसले तरी मतदान कार्ड हे तुमची ओळख आणि हक्क सिद्ध करणारे सर्वात मोठे साधन आहे। शासनाने सुरू केलेल्या विविध आर्थिक सहाय्य योजना असतील, त्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल, लाडक्या बहिणीच्या योजनेच्या अंतर्गत महिन्याला 1,500 रुपये दिले जातात। शेतकरी सन्मान निधी याच्या अंतर्गत दोन महिन्याला 2,000 रुपये दिले जातात। त्यानंतर तरुण सुशिक्षित आणि बेरोजगारांसाठी भत्ते या विविध योजना असतात। त्या योजना असताना देखील आता या सर्वांच्या लाभाव्यतिरिक्त सरकारने सर्वसामान्य नागरिकांना ही खूप मोठी योजना आणलेली आहे। अपडेटेड मतदान कार्ड किंवा आधार कार्ड असणे बंधनकारक करण्यात आले आहे। अनेक विशेष योजनांमध्ये वार्षिक टप्प्याटप्प्याने 10,000 रुपयांपर्यंतची थेट आर्थिक मदत थेट बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा केली जाते। मतदान कार्ड आणि संबंधित सरकारी योजनांचे मुख्य फायदे आता तुम्हाला होणार आहेत। जर तुमच्याकडे वैध मतदान कार्ड असेल किंवा तुम्ही इतर आवश्यक कागदपत्रांशी लिंक केले असेल तर तुम्हाला खालील फायदे मिळू शकतात। थेट बँकेमध्ये आर्थिक मदत, सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतात। महिला, वृद्ध आणि सुशिक्षित बेरोजगारांसाठी सुरू असलेल्या योजनांमध्ये वार्षिक 6,000 ते 12,000 रुपयांपर्यंतचं आर्थिक सहाय्य तुम्हाला दिले जात आहे। आता कुठे अर्ज केला जातो, कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी हे पैसे आहेत, मला कोणती 2 कागदपत्र लागणार ते देखील आपण जाणून घेणार आहोत। शासकीय योजनांसाठी मुख्य ओळखपत्र, रेशन कार्डवर धान्य मिळवणे अथवा मोफत आरोग्य विमा योजना मिळवणे, मतदान कार्ड हा एक भक्कम पुरावा मानला जात असतो। त्यामुळे तुम्हाला मतदान कार्ड हे खूप महत्त्वाचे आहे। नवीन डिजिटल स्मार्ट कार्ड मिळवण्याचं सोय देखील झाले असून ते जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला त्याचा खूप मोठा लाभ मिळू शकतो। आता याला पात्र कोण आहे, हे पैसे कोणाकोणाला मिळणार, महिला पात्र आहेत की पुरुष पात्र आहेत, योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक अटी आणि पात्रता जाणून घेऊया। हा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळवण्यासाठी काही ठराविक नियमांचे पालन करावे लागेल। म्हणजे अर्जदार नागरिकांचं वय 18 वर्ष किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक आहे। त्यानंतर पुढची महत्त्वाची अट म्हणजे तो महाराष्ट्राचा संबंधित राज्य सरकारचा तो रहिवासी असावा।
म्हणजे 10,000 रुपयांपर्यंत विशेष योजनांसाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे आणि तुमच्या मतदान कार्डावरील नाव, पत्ता, जन्मतारीख ही तुमच्या बँक खात्याशी आणि आधार कार्डशी तंतोतंत जुळायला असावी, तेव्हा तुम्हाला हे पैसे मिळतील. तुमचे बँक खाते चालू असावे, त्याला आधार तसेच DBT पर्याय सुरू असणे आवश्यक आहे, जेणेकरून योजनेचे पैसे अडकणार नाहीत. यामुळे ही सगळ्यात मोठी खुली पद्धत सर्वसामान्य नागरिकांसाठी खूप महत्त्वाची ठरते आहे. तेव्हा तुम्ही देखील हे कार्ड लवकरात लवकर काढून घेऊन तुम्हाला 10,000 रुपयांचा लाभ लवकरात लवकर मिळावा, जेणेकरून महाराष्ट्र सरकारची योजना 1 ऑगस्टपासून सुरू होत असल्याकारणाने नोव्हेंबरपर्यंत ही योजना चालू आहे. तेव्हा तुम्हाला याचा फायदा घेता येईल. शेतकरी बांधवांनी याचा फायदा घ्यावा.